झी 24 तास एक पाऊल पुढे। सुरुवात मराठवाड्यातल्या महत्त्वाच्या बातमीने। महाराष्ट्र पोलिसांचं 4 कोटी रुपये खर्च करून मागवण्यात आलेलं फिंगरप्रिंट चेक करण्याचं मशीन गेल्या 3 महिन्यांपासून बंद आहे। त्यामुळे राज्यभरातली ठसे तपासणीची हजारो प्रकरणं पेंडिंग आहेत। त्याचा पोलिसांच्या गुन्हे तपासावर मोठा परिणाम झालाय। पाहुयात या संदर्भातला एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। भिंगातून काहीतरी न्याहाळत असणारे हे कुठले ज्योतिष नाहीत, तर हे आहेत औरंगाबाद पोलीस। पुण्यातील फिंगरप्रिंट चेक करणारी मशीन बंद पडल्यानं पोलिसांवर पुन्हा हातात भिंग घेण्याची वेळ आली आहे। एखाद्या घटनास्थळावरचे ठसे आणि आरोपींचे ठसे जुळतात का हे तपासणी करणारं यंत्र काही तांत्रिक कारणांमुळे गेल्या 3 महिन्यांपासून बंद आहे। या यंत्रासाठी पोलिसांनी तब्बल 4 कोटी रुपये मोजलेत। त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांना हातात भिंग घेऊन ठशांची तपासणी करण्याशिवाय पर्याय नाहीये। काम पेंडिंग पडले, त्याच्यामुळे आमचं कामाचा लोड वाढतोय आणि प्रॅक्टिकली आता आम्हाला ते मॅन्युअल करणं भाग पडणार आहे। तर ते मॅन्युअल करण्यासाठी आम्हाला आता आमच्या ब्युरोत जाऊन प्रॅक्टिकली तिथं मॅन्युअली काम करावं लागणार आहे आणि जे पेंडिंग आहे ते निपटारा करावं लागणार। भिंगातून पाहण्यामुळे औरंगाबाद विभागीय अंगुली मुद्रा केंद्रात सर्व कर्मचाऱ्यांना चष्मा लागलाय। ज्यावेळेस तुम्ही मॅन्युअली काम करताना त्यावेळेस डोळे तुमचे जळजळ करणं, थकवा येणं किंवा तुमचा चष्मेचा नंबर वाढणं हे ऑलरेडी होत आहे। पूर्वी आरोपींचे ठसे स्कॅन करून पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागात पाठवले जायचे। त्यानंतर 1 ते 2 दिवसात त्याचा रिपोर्ट यायचा। मात्र आता ही यंत्रणाच बंद असल्यानं आरोपींचे रेकॉर्ड मिळणं कठीण झालंय। राज्यभरातल्या हजारो ठशांचं स्लिप यामुळे पेंडिंग आहेत। औरंगाबाद शहरातील 600हून अधिक ठशांच्या स्लिप पेंडिंग आहेत, तर मराठवाड्यातील एका जिल्ह्यातून दर महिन्याला 1200 ते 1500 ठसे तपासणीसाठी विभागीय कार्यालयात पाठवले जातात आणि विभागीय कार्यालय हे स्कॅन करून पुण्याला पाठवतं। मात्र ही यंत्रणाच बंद असल्यानं मराठवाडा विभागातील 10,000हून अधिक ठसे तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत। मग महाराष्ट्राचे किती असतील याची कल्पनाच न केलेली बरी। महाराष्ट्रात दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू आहे। अशातच मराठवाडा म्हणजे दहशतवादाचा हब म्हणूनच आता नावारूपाला येत आहे। फक्त पोलीस प्रशासनाच्या चुकीमुळे तपास यंत्रणेत महत्त्वाचा दुवा ठरणारी एक मशीन बंद पडलेली आहे। एकीकडे पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाची बाता करणाऱ्या आबांनी आता इकडेही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।